दिवस चाललेलं जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेतलं। यामध्ये नेमके जरांगे पाटील जिंकले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली। कालपर्यंत मुख्यमंत्री म्हणत होते की कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण बसू शकत नाहीत, विरोधकांनी सुद्धा कसं बसवायचं याचा सल्ला मला त्यांनी द्यावा। मात्र अवघ्या 5 मिनिटात त्यांनी जरांगेच्या सर्व मागण्यांचा GR काढला कसा याची चर्चा आता महाराष्ट्रात होत आहे। याचा अर्थ सरळ सरळ आहे की आजचं जे आलेलं संकट विरोधक आणि मराठ्यांनी ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून मुख्यमंत्री अगदी सावधगिरीने बाहेर निघाले आहेत। उद्या न्यायालयात या GRचं काय होईल माहीत नाही। मात्र आज विरोधकांनी आणि आपल्याच साथीदारांनी त्यांना जो कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला होता, त्यातून मात्र यशस्वीरित्या देवेंद्र फडणवीस बाहेर पडताना दिसत आहेत। त्यामुळे नेमकं जिंकलं कोण हे आता तुम्हीच ठरवायचं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना कोंडीत धरू पाहणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळातील काही साथीदार तसंच इतर नेते जे सांगत होते की यांना केंद्राची मदत घ्यायला पाहिजे, यांना मात्र मुख्यमंत्र्यांनी तोंडावर पाडलेलं आहे।